तर इथे बघा फ्रेंड्स, मस्तपैकी मी ना इथे डाळ केलेली आहे आणि पोळी, भात, हे भाजी आणि इकडे सलाड आहे. ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान, मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, मी ना आज तुम्हाला दाखवणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये काय करते. आज फक्त आणि फक्त हेल्दी जेवण करणार आहे मी. तर चला मग आता जाऊया किचनमध्ये आणि स्वयंपाकाला लागूया. तर तुम्हाला मी जेवणामध्ये काय काय करते, फक्त हेल्दी मसाल्याचा थोडासाही वापर न करता आज आपण जेवण तयार करणार आहे. तर चला मग आता किचनमध्ये आलेले आहे. सगळ्यात आधी तर ना डाळ टाकून घेऊया आपण. तर मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते माझ्या रेसिपीज, म्हणजे मी आज जे बनवतो ते कसं कसं बनवते ते. तर बघा, इथे बघा फ्रेंड्स, डाळ टाकण्यासाठी ना मला कुकर लागते आणि आज मी मावशी आलीच नाही. तर मग म्हणजे येणार आहे पण ते लेट येते, त्याच्यामुळे मग मला कुकर पाहिजे होता आणि मी स्वयंपाकाला लवकर लागत असते. तर कुकर घासून घेते आणि मग डाळ टाकून घेते. सगळ्यात आधी मी ना डाळ टाकून घेणार आहे. तर आपण डाळ घेऊ. त्याच्या आधी ना ही जी चवल्याची भाजी आहे ना, तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग बघला असेल बाजारचा. तर ही भाजी मी साफ केली नव्हती, तर आता साफ करणार आहे. डाळ शिजतोरी भाजी साफ करून घेऊया आपण. तर माझं ना दुसरंच प्लॅनिंग होतं, फक्त ना पालक पराठे करायचं. पण आता ना मग पालक भरपूर सारी आहे, त्याच्यामुळे मग मी मस्तपैकी ना पालक डाळ करून घेते. तर बघा, 1 वाटी मी तुरीची डाळ घेतली आणि 1 वाटी थोडीशी कमी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर हे मी डाळीनं असा डब्यामध्येच ठेवत असते, म्हणजे थोड्या थोड्या आहे ना, त्याच्यामुळे जे जास्त आहे ते मोठ्या डब्यामध्ये तिकडे स्टोर रूममध्ये ठेवलेलं आहे. डाळ घेतलेली आहे तुरीची आणि हरभऱ्याची, याला धुवून घेते मस्त. तर इथे बघा, इथे ना मी डाळ धुवून घेतलेली आहे. तर डाळीमध्ये काय काय टाकते ते मी तुम्हाला ना जवळून दाखवते. तर तुम्ही बघा. तर बघा, माझा प्लॅन तर दुसराच होता स्वयंपाक करण्याचा, म्हणजे पालक भरपूर सारी आहे. तर हे बघा, खूप सारी पालक आहे. तर मी पालक पराठे करण्याचा विचार होता, पण डाळ करून सुद्धा पालक पराठे करून सुद्धा ना पालक उरत होते. मग म्हटलं त्याच्यामुळे मी आधी हे पालक डाळ करते आणि मग उद्याला वगैरे ना पालक पराठे करून घेते. कारण की प्रिशा 2 दिवसापासून म्हणत होती की म्हणजे डाळ खाणं आहे. म्हणून मग मी आता डाळ मस्त आज हेल्दी असं जेवण करणार आहे. तर तुम्ही बघा पूर्णपैकी. तर पालक छानपैकी मस्त धुवून घेते मी. तुम्हाला मी जवळूनच दाखवते. छान असे पालक धुवून घेते मी. तर इथे बघा, मस्तपैकी ना डाळ धुवून घेतली, पालक कट करून याच्यामध्ये पालक टाकून घेते. भरपूर अशी पालक टाकून घेत आहे मी. तर इथे बघू शकता तुम्ही, मस्त पालक टाकली. आता ह्या ज्या मिरच्या आहे त्या धुवून घेतलेल्या आहे. याला काही नाही, फक्त हे असं 2 भागामध्ये कट करून घेते. आणि मिरच्यासुद्धा मी टाकलेल्या आहे याच्यामध्ये. आणि बघा, मस्त मोठ्या आकाराचा टोमॅटो आहे. टोमॅटोला पण छान धुवून याला पण असं मोठ्या आकारामध्ये कट करून घेते. आणि हे टोमॅटोसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते. तर बघा, टोमॅटो पण टाकलेली आहे. आणि हे बघा, हे शेंगदाणे आहे ना, तर बघा, शेंगदाणेसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे मी. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी. इथे बघा, मस्तपैकी ना मी सगळं टाकलं. याच्यामध्ये आता आपल्याला
पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर बघा पाणी टाकलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद आणि नंतर थोडंसं याच्यामध्ये तेल. तर बघा हे सर्व टाकून घेतलं. आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून याला शिजू द्यायचं. कुकर लावून घेऊ आणि आता याला मस्तपैकी शिट्ट्या काढून घेऊया. तोपर्यंत प्रिशा उठलेली आहे, तिच्याकडे बघते मी. आणि आपल्याला ही भाजी सुद्धा साफ करून घ्यायची आहे, तर ते सुद्धा करून घेऊया. त्याला आता मी जेवायचं देते, तिला जेवायचं देते आणि मग नंतर आपण परत ना किचनमध्ये येऊ आणि मी तुमच्यासोबत आज मस्तपैकी हेल्दी जेवण शेअर करणार आहे, थोडासाही मसाल्याचा वापर न करता. तर चला मग तिला जेवायचं. इथे बघा फ्रेंड्स, मी ना डाळ लावलेली आहे आणि आता प्रिशा उठली होती तर तिला मी जेव म्हटलं तर ती जेवत नव्हती. तिला फरसाण खायचं होतं, फरसाण दिलेलं आहे मी तिला. आणि तर चला मग हे जे कुकरची शिट्टी होतपर्यंत ना आपण ही जी भाजी आहे ते साफ करून घेऊया. तर इथे ना मी एका जागी बसलेली आहे भाजी साफ करण्यासाठी. प्रिशा तिथे बसून फरसाण खात आहे, टी व्ही बघत आहे. तर चला मग भाजी तर ही जी चवलाईची भाजी आहे ना, पहिलं माहिती आहे का आपले आजी दादा वगैरे असायचे तेव्हा खायचे. आणि आमच्या घरी मला आणि ह्यांना दोघांनाही खूप आवडते. भाकरीसोबत इवन पोळीसोबत सुद्धा खूप छान लागते. त्याच्यामुळे आमच्या घरी असं काही आणत असते, जसं की शेपूची भाजी, अजूक राजगिऱ्याची भाजी, अशा भाज्या आवडते, हिरव्या पालेभाज्या. आणि हिरव्या पालेभाज्या खाणं आपल्या तब्येतीसाठी सुद्धा छान आहे आणि हेल्दी सुद्धा आहे. पाणी चाहिए. इथे ना मी प्रिशाची हेअर क्लिप्स लावली होती, तर ती ना ये मेरा क्यों लगाया है, ये मेरा क्यों लगाया है असं म्हणत म्हणत ना काढून टाकली. माझे केस पूर्ण खराब करून तो फिर मम्मा लगाए तो क्या होता है. हे बघा फ्रेंड्स, माझी जी भाजी आहे ना ते साफ करून झालेली आहे आणि डाळ सुद्धा शिजलेली आहे, ते मी दाखवते. बघा ही भाजी आहे ते साफ केलेली आहे मी मस्तपैकी. आणि इथे ना डाळ सुद्धा मस्तपैकी शिजलेली आहे. तर ही अशी डाळ खायला ना एवढी छान लागते ना, खूप मस्त लागते. तर बघा याच्यामध्ये काय काय टाकलं ते तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. तर बघा डाळ की क्या ठीक है, मारेंगे अपन. ओके, हाँ लगाएंगे उदबत्ती. तर चला मग आता ना आपण डाळ सुद्धा टाकून घेऊया. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना डाळ सुद्धा करून घेत आहे. तर माझा हातचं चॅलेंज आहे, चॅलेंज म्हणजे जे हेल्दी जेवण आहे ते करत आहे मी. तर हे जेवण ना हप्त्यातनं एक वेळा आमच्याकडे होत असते, तर म्हटलं आज तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा. तर इथे बघा कुठलाही मसाला न वापरता, इवन धनिया पावडरसुद्धा न वापरता मी आजचं जेवण बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जेवणामध्ये काय काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगूनच देते. डाळ आणि भात, पोळी आणि चवलाईची भाजी असं काही असणार आहे. तर बघा भाकर पण केली असती, पण सकाळीच भाकर खाल्ली, म्हटलं आता पोळीच ठीक आहे. आणि ही पालक डाळसोबत ना पोळी खूप छान लागते. तर जर तुम्ही या पद्धतीने डाळ बनवाल ना, तसं तर भरपूर साऱ्या पद्धती आहे बनवायच्या, पण एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा. आणि ऑलरेडी ह्या पद्धतीने तुम्ही बनवत असाल तर खूपच छान. तर तेल तापलं की नाही आपण थोडंसं मोहरी टाकून बघूया. तर बघा इथे ना तेल तापलेलं आहे,
याच्यामध्ये सगळ्यात आधी हवं तर इथे तेजपत्तासुद्धा तुम्ही टाकू शकता. तर इथे बघा तेल तापलेलं आहे. तेजपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मी थोडं टाकून घेते. आणि मोहरी टाकून घेत आहे, इथे जिरं टाकून घेत आहे. आणि नंतर ना लगेच मी इथं कांदा ॲड करून घेते. त्याला फिरवून घेऊ. जर तुम्हाला आणखी एक्स्ट्राचं याच्यामध्ये टोमॅटो मिरची वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता, कारण की मी डाळ शिजवत होती ना तेव्हाच टाकून घेतलेली होती. तर कांदा टाकून घेतलेला आहे. ओ बेटा, ओय बेटा, ओके, हाँ ठीक है, खेलो. अरे अभी बाहर कोई नहीं आया है बेटा. तर बघा कांदा टाकला आणि इथे लसूण टाकून घेत आहे मी. एक साईडनं साईड बाय साईडने भातसुद्धा टाकलेला आहे, थोडाच टाकलेला आहे. आणि मग आता आपण याच्यावरती याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करूया. 1 मिनिट रुको बेटा, जाएंगे. अरे बाहर कोई नहीं आया है बेटा. कढीपत्ता टाकलेला आहे मस्त भरपूर असा. हे टाकलेलं आहे सगळं. आता लाल तिखट टाकून घेऊया. ऑलरेडी आपण ना काय बोलते मिरच्या ॲड केलेल्या आहे डाळीमध्ये, तर तुम्ही बघूनच हे करायचं आहे. तर बघा प्रिशू, चोर लेके जाएगा. तर इथे बघा मी हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये डाळ टाकूया. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, म्हणजे तुम्हाला केवढी ठेवायची आहे तेवढी ठेवू शकता. मीठ टाकून घेऊया. त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे बघा मस्त डाळ टाकून झालेली आहे. याच्यावरतून कोथिंबीर ॲड करायचं आहे. तर बघा फ्रेंड्स, इथे मस्तपैकी आपली डाळ ना रेडी झालेली आहे. तर उकळी आलेली आहे छान अशी. आता याला ना मी बंद करून घेते आणि याच्यावरतून ना कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मी कोणी ना उकळीमध्ये कोथिंबीर टाकते, पण मी याच्यासाठी टाकत नाही. उकळीमध्ये टाकलं ना तर ते कोथिंबीराचा कलर पूर्ण जाते. मग थोडं थांबून ना असं वरतून टाकून ठेवते, तर दिसायलाही छान वाटते आणि कोथिंबीर पण थोडं छान राहते, फ्रेश राहते. तर बघा इथे डाळ झालेली आहे. बघलेत ना, कोणताही मसाला वगैरे नाही टाकलेला आहे मी. तर आता फ्रेंड्स इथे ना आपली डाळसुद्धा करून घेतलेली आहे मी. आता भाजी टाकून घेऊया. तर दाखवते तुम्हाला, खूप छान लागते भातासोबत, इवन डाळीसोबतसुद्धा मस्त लागते. कन्सिस्टन्सी पातळ आहे, तर आमच्याकडे ना अशीच आवडते म्हणून याला इकडे करते मी.
इथे बघा फ्रेंड्स, माझा ना स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि मी इथे आता प्रिशा पण खेळत होती मस्तपैकी, तिचं पण खेळणं झालेलं आहे. यांनी यायचे आहे ऑफिसमधनं, तर त्यांची वाट बघत आहे मी. त्यांनी आल्यानंतर मग आम्ही मस्त जेवण करणार. आणि काय काय केलं ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि एकदम हेल्दी असं जेवण आहे आजचं आणि खूप छान आहे. तर मी तुम्हाला प्लेटिंग केल्यानंतर दाखवते सुद्धा, तोपर्यंत व्हिडिओ बघा. तर इथे बघा फ्रेंड्स, हे ना मस्तपैकी चवलाईची भाजी केलेली आहे, मी एका याच्यात काढून ठेवलेली आहे. आणि इथे बघा ही डाळ आहे मस्तपैकी, आणि इथे थोडासाच भात टाकलेला, आणि इथे पोळी आहे. मी तुम्हाला दाखवलेलं आहे जेवणामध्ये काय काय केलं आणि काय नाही ते. तर आता मी प्लेटिंग करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, तर इथे बघा फ्रेंड्स, मस्तपैकी मी ना इथे डाळ केलेली आहे आणि पोळी, भात, हे भाजी आणि इकडे सलाड आहे. बघा फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे आत्ताच झालेलं आहे. एकच नंबर जेवायचं झालं होतं. तर आजच्या जेवणामध्ये फक्त सिंपल केलेलं होतं. तर तुम्ही सुद्धा नक्की अशी जेवणाची थाळी ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर चला मग मी हा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. तर साधं सिंपल जेवण होतं साधचं. तर चला भेटूया आपण. बाय. ऑडिओ जंगल.